Today we are going to learn about the prevention of corrosion. First method we have already learned, galvanizing method. Then second method, tinning method. This method to prevent corrosion of मेटलचं करोजन प्रिव्हेंट करण्यासाठी या मेथडचा यूज केला जातो. त्यामध्ये पाहूया आपण. अ लेयर ऑफ मोल्टन टीन इज डिपॉझिटेड ऑन मेटल्स. टीन इज अ वन टाईप ऑफ मेटल. या मेटलला मेल्ट केलं जातं आणि मेल्ट करून दुसऱ्या मेटलवरती काय केलं जातो, याचा लेअर दिला जातो. अँड दॅट इज कॉल्ड, लेअर दिल्याच्या नंतर दॅट इज कॉल्ड कलाई. त्यालाच आपण कलाई म्हणतो. देन अ ग्रीनिश लेअर फॉर्म्स ऑन सरफेस ऑफ कॉपर और ब्रास वेसल्स. म्हणजे आपण पाहतो की याच्या अगोदर एक उदाहरण पाहिलं होतं आपण की काय होत असतं की तांब्याच्या भांड्यावरती किंवा पितळाच्या भांड्यावरती ग्रीन कलर येत असतो. मग तो ग्रीन कलर का येतो, तर ग्रीन कलर कशामुळे येत असतो, तर इन्व्हायरमेंटमध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड त्या पितळासोबत किंवा तांब्यासोबत कंबाईन होतो आणि कंबाईन झाला की त्याचा ग्रीन लेअर तयार होतो, म्हणजेच कॉपर कार्बोनेट तयार होतो. अँड दॅट ग्रीनिश लेअर इज पॉइझनस. आणि हा पॉइझनस असतो, विषारी असतो. इफ वी प्लेस द करी और बटर मिल्क इन सच टाइप ऑफ metals or greenish metals, then that curry or buttermilk will spoiled or get spoiled होऊ शकतात, खराब होऊ शकतात अशा भांड्यामध्ये ठेवल्याच्या नंतर. मग हे ग्रीन पडू नये किंवा त्याचा कार्बन डायऑक्साईडशी कॉन्टॅक्ट होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे आपण, तर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी ग्रीन न पडण्यासाठी आपल्याला एक टीन मेटल घ्यायचं आहे, त्याला मेल्ट करायचं आहे. मेल्ट केल्याच्या नंतर कॉपरच्या भांड्यांवरती किंवा ब्रासच्या भांड्यांवरती आपल्याला काय करायचं, त्याचा एक लेअर द्यायचा आहे. आणि लेअर दिल्याच्या नंतर त्याचा कॉन्टॅक्ट काय होऊन जातो, कार्बनशी ब्रेक होऊन जातो. म्हणजेच ग्रीन पडतात. म्हणजेच काय होत असतं, कार्बन डायऑक्साईड कॉन्टॅक्ट होतो म्हणजे काय होत असतं, तो ग्रीन पडतो. ग्रीन पडतो म्हणजे त्याची रस्टिंग होते म्हणजेच वन टाईप ऑफ करोजन होत असतं. मग हे करोजन थांबवण्यासाठी आपल्याला ही टिनिंग मेथड करावी लागते. सेकंड मेथड आहे ॲनोडायझिंग मेथड. इन दिस मेथड, या मेथडमध्ये काय होत असतं, ॲनोडायझिंग म्हणजे काय, आता सच टाईप ऑफ मेथड इज टू प्रिव्हेंट द करोजन ऑफ मेटल्स. ही पण मेथड कशासाठी यूज केली जाते, मेटलचं करोजन प्रिव्हेंट करण्यासाठी हिचा पण यूज केला जातो. मेटल लाईक कॉपर, म्हणजे कॉपरसारखे म्हणजे तांब्यासारखे, ॲल्युमिनियमसारखे आर कोटेड विथ अ थिन अँड स्ट्रॉंग लेअर ऑफ देअर ऑक्साइड्स बाय मीन्स ऑफ द इलेक्ट्रोलिसिस. नाऊ लिसन, काय सांगता इथे या ठिकाणी, कॉपरचा मेटल असेल किंवा ॲल्युमिनियम मेटल असेल, याला कोटिंग कशाची केली जाते, कॉपरचा मेटल असेल तर कॉपर ऑक्साईडची, मेटलची ऑक्साईड म्हणजे त्याच्या ऑक्साईडची. कॉपर मेटल असेल तर त्याच्यावरती लेअर कॉपर ऑक्साईडचाच दिला जातो. जर ॲल्युमिनियम मेटल असेल तर ॲल्युमिनियम मेटलवरती ॲल्युमिनियम मेटल ऑक्साईडचाच लेअर दिला जातो. पण तो कशाने दिला जातो, कशाच्या सहाय्याने, बाय द इलेक्ट्रोलिसिस मेथड. म्हणजे इलेक्ट्रिक करंट पास करून त्या ऑक्साईडचं काय केलं जातं, मेल्ट केला जातो तो मेटल ऑक्साईड. आणि मेटल ऑक्साईड मेल्ट केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला एक डायग्राम दिलेली, म्हणजे या ठिकाणी हे काय ऑक्साईडचं लेयर्स आहे. ऑक्साईडचा म्हणजे मेटल ऑक्साईडचं लिक्विड आहे, हे लिक्विड आहे. त्याच्यानंतर इथे ॲनोड म्हणून याला काय केलेलं आहे, हे पहा, ॲनोड म्हणून म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडला कनेक्ट केलेलं आहे, टर्मिनलला कनेक्ट केलेलं आहे. आणि ह्याला पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी हे मेटल्स, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मेटलचे या ठिकाणी युटेन्सिल्स दिसत आहेत तुम्हाला. पत्रे आहेत, रिंग्स आहेत किंवा काही टेबल्स आहेत. यांना काय केलं आहे, एक ॲनोड म्हणून याला कन्सिडर केलं आहे. आणि जो मेटल ऑक्साईड असतो तो कॅथोड म्हणून कन्सिडर होत असतो. म्हणजे ॲनोड आणि कॅथोड काय होतात, दे आर अट्रॅक्टेड टू इच अदर बिकॉज दे हॅव अ ऑपोजिटली चार्ज. त्याच्यावरती एक कसा चार्ज असतो, एकमेकांवरती हा ऑपोजिट चार्ज असतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काय केलं जातं, ॲनोड आणि कॅथोड अशा पद्धतीने म्हणजे इलेक्ट्रोलिसिस मेथडने काय केलं जातात, हे काय ऑक्साईडचे लेयर्स दुसऱ्या मेटलवरती दिले जातात. म्हणजे त्याच मेटल ऑक्साईडचा लेअर दिला जातो. म्हणजेच काय होतं, मेटलची रिॲक्शन जर ऑक्सिजनसोबत झाली तर काय तयार होतं, मेटल ऑक्साईड. मग ऑलरेडी मेटल ऑक्साईड जर लेअर दिला तर मेटल ऑक्सिजनसोबत कितीही जरी रिॲक्शन झाली मेटल ऑक्साईडची, ऑलरेडी ऑक्साईड तयार झालेला आहे. म्हणजे त्याच्या इनर साईडचा जो मेटल असतो
तो ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही आणि कॉन्टॅक्टमध्ये नाही आला तर करोजन होणार नाही, म्हणजेच रस्टिंग होणार नाही आणि रस्टिंग नाही झाली तर काय होईल, करोजन स्टॉप होईल. आलं लक्षात. पाहूया आपण. फॉर दिस कॉपर ऑर ॲल्युमिनियम आर्टिकल्स इज यूज. याच्यासाठी कशाचा यूज केला जातो, ॲनोडायझिंगसाठी कॉपर किंवा ॲल्युमिनियमच्या आर्टिकल्सचाच यूज केला जातो, दुसऱ्याचा यूज केला जात नाही. ॲज दिस ऑक्साईड लेयर्स स्ट्रॉंग. आणि हे मेटलचे ऑक्साईड जे असतात, हे मेटलचे ऑक्साईड कसे असतात, स्ट्रॉंग असतात. इथे बघा काय सांगितलंय, स्ट्रॉंग लेअर आणि थिन लेअर असतो, पातळ आणि स्ट्रॉंग असतो. बघा, स्ट्रॉंग अँड युनिफॉर्म ऑल ओव्हर द सरफेस. इट इज युजफुल फॉर प्रिव्हेन्शन ऑफ करोजन ऑफ मेटल्स. म्हणजे मेटल ऑक्साईडचा लेअर मेटलवरती दिल्याच्या नंतर त्याच्यापासून करोजन प्रिव्हेंट केलं जातं, रस्टिंग प्रिव्हेंट केली जाते. आणि ती कोणत्या मेथडने केली जाते, हे लेअर कोणत्या मेथडने दिला जातो, इलेक्ट्रोलिसिस. या ठिकाणी तुम्हाला दिलेले हे ॲल्युमिनियम किंवा कॉपरचे मेटलचे युटेन्सिल्स आहेत आणि याच्यामध्ये जो आहे याच्या कशामध्ये डीप केलेले आहेत, तर हे कोणत्या सोल्युशनमध्ये डीप केलेले आहेत, मेटलच्या ऑक्साईडचं. जर हे ॲल्युमिनियम असतील तर ॲल्युमिनियम ऑक्साईडचं इथे मेल्ट केला जातो, लिक्विड घेतलं जातं. आणि जर हे कॉपर असतील, कॉपरचे युटेन्सिल्स असतील तर कॉपर ऑक्साईडचं लेअर दिला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं याच्यावरती काय दिल्या जातात, लेअर दिल्या जातात. पाहूया आपण एक्झाम्पल काय सांगते ते. फॉर एक्झाम्पल, व्हेन ॲल्युमिनियम इज ॲनोडाइज. जेव्हा आपल्याला ॲल्युमिनियम ॲनोडाइज करायचा असतो तेव्हा काय केलं जातं, थिन लेअर ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड इज फॉर्म. म्हणजे या ठिकाणी ॲल्युमिनियमचं ॲनोडाइज करायचं असतं, म्हणजे इथे मेटल हे ॲल्युमिनियमचे मेटलचे युटेन्सिल्स आहेत. मग याच्यावरती जर ॲनोडायझिंग करायची असेल तर ॲल्युमिनियमच्या ऑक्साईडचीच केली जाते. म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड मेल्ट केला जातो आणि हे मेटल, हे जे काही ॲल्युमिनियम मेटलचे युटेन्सिल्स आहेत हे त्याच्यामध्ये डीप केले जातात आणि नंतर इलेक्ट्रिक करंट पास केली जाते. आणि पास केल्याच्या नंतर अपोजिट चार्जेस दे आर अट्रॅक्टेड टू इच अदर. देन इट ऑब्स्ट्रक्ट्स द कॉन्टॅक्ट विथ ॲल्युमिनियम विथ ऑक्सिजन अँड वॉटर. आणि याच्यावरती हा ऑक्साईडचा लेअर दिल्याच्या नंतर याला अडथळे निर्माण होतात. कशाला अडथळे निर्माण होतात, ऑक्सिजनला या मेटलशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी किंवा वॉटरला या मेटलशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी अडथळे निर्माण होतात, कारण ऑलरेडी मेटल ऑक्साईड त्याच्यावरती लेअर तयार झालेली असते. दिस प्रिव्हेन्शन फर्दर ऑक्सिडेशन. म्हणजे हेच प्रिव्हेन्शन, कशाचं प्रिव्हेन्शन करतं, पुन्हा ऑक्सिडेशन होऊ नये. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऑक्सिजनची रिॲक्शन, ऑक्सिजन कंबाईन होणं मेटलसोबत किंवा कोणत्याही एलिमेंटसोबत ऑक्सिजन कंबाईन होणं म्हणजे ऑक्सिडेशन न होणं, म्हणजे ऑक्सिडेशन होणं. मग हे ऑक्सिडेशन थांबवण्यासाठी या मेटल ऑक्साईडचा लेअर या मेटलवरती दिला जातो बाय इलेक्ट्रोलिसिस मेथड. दिस प्रोटेक्शन कॅन बी फर्दर इन्क्रीज बाय मेकिंग ऑक्साईड लेयर्स थिकर ड्युरिंग द ॲनोडायझेशन. म्हणजे त्या ठिकाणी ॲनोडायझेशनच्या वेळेस याला काय केलं जातं, थिक किंवा थिन लेअर, पाहिजे तेवढा लेअर आपल्याला या ठिकाणी देता येतो. कशा पद्धतीने किती लेअर द्यायचं आहे हे आपल्याला देता येत असतो. त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला इलेक्ट्रोप्लेटिंग. इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये काय दिलेलं आहे पहा या ठिकाणी. या इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये नेक्स्ट मेथड आहे आपली, म्हणजे या ठिकाणी प्रिव्हेन्शन ऑफ करोजन ऑफ मेटल्स. मेटलचं करोजन थांबवण्यासाठी नेक्स्ट मेथड आहे इलेक्ट्रोप्लेटिंग. इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये काय पहा या ठिकाणी, लेस रिॲक्टिव्ह मेटल्स इज कोटेड ऑन अ मोर रिॲक्टिव्ह मेटल. म्हणजे कमी रिॲक्टिव्ह असणारा मेटल हा जास्त रिॲक्टिव्ह असणाऱ्या मेटलवरती त्याची लेअर दिली जाते. आता तुम्हाला माहिती आहे रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये आपण पाहिलेलं आहे, हायली रिॲक्टिव्ह मेटल कोणता असतो, पोटॅशियम, सोडियम, दीज आर दी हायली रिॲक्टिव्ह मेटल. लेस रिॲक्टिव्ह मेटल कोणते असतात, कॉपर असतात, झिंक, त्याच्यानंतर खाली आहे गोल्ड आहे, त्याच्यानंतर आहे सिल्वर आहे, प्लॅटिनम आहे, दीज आर दी लेस रिॲक्टिव्ह मेटल. म्हणजे काय सांगितलं यांनी, लेस रिॲक्टिव्ह मेटलचा लेअर कशावरती दिला जातो, कोटेड कशावरती, हायली रिॲक्टिव्ह मेटलवरती कोटिंग केली जाते बाय इलेक्ट्रोलिसिस. ही पण मेथड बाय इलेक्ट्रोलिसिस मेथडनेच केली जाते. सिल्वर प्लेटेड स्पून, तुम्ही पाहता चांदीचे चमचे, म्हणजे चांदीच्या चमच्यावरती चांदीचा लेअर दिला जातो. किंवा ऑर्नॅमेंट माहिती आहे तुम्हाला, त्या बेंटेक्सचे ऑर्नॅमेंट म्हणतो आपण त्याला. म्हणजे त्या बेंटेक्सच्या बांगड्या असतील किंवा बेंटेक्सचे कुठलेही ऑर्नॅमेंट्स असतील, बेंटेक्सचे म्हणजेच काय, त्याच्यावरती गोल्डची काय केली जाते, कव्हरिंग केली जाते किंवा गोल्डची पॉलिश दिली जाते. मग ती पॉलिश कशाच्या सहाय्याने दिली जाते, इलेक्ट्रोलिसिसच्या सहाय्याने. म्हणजेच सिल्वर प्लेटेड स्पून, गोल्ड प्लेटेड ऑर्नॅमेंट अँड द एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोप्लेटिंग. म्हणजे ही काय सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत, इलेक्ट्रोप्लेटिंगचे आहेत. म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंगच्या सहाय्याने
हे काय केले जातात अशा पद्धतीनं. या ठिकाणी तुम्हाला एक डायग्राम दिलेली बघा. या डायग्राममध्ये आपल्याला पाहता येईल की काय आहे नेमकं. इथे पहा काय सांगताय. इथे हा ॲनोड म्हणजेच ॲनोड सिल्वर प्लेटेड, त्याच्यानंतर हा सेल कनेक्ट केलेला आहे म्हणजे इलेक्ट्रोलिसिस मेथड केली. कॅथोड म्हणून ॲल्युमिनियम स्पून आहे आणि ही सिल्वर आहे. म्हणजे या ठिकाणी सिल्वरचे पार्टिकल्स हे कॅथोडकडे अट्रॅक्ट होतात कॅथोड म्हणून, कारण हे इलेक्ट्रोडला निगेटिव्ह इलेक्ट्रोडला कनेक्टेड आहे म्हणून हा कॅथोड म्हणून ॲज हा स्पून काय होतो कॅथोड म्हणून वर्क करतो आणि हा ॲनोड म्हणून वर्क करतो. कॅथोड आणि ॲनोड म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज काय होतात दे आर अट्रॅक्टेड. म्हणजे सिल्वरचे जे काही काय असतात या ठिकाणी पार्टिकल्स असतात ॲटम्स असतात हे काय होतात कशावरती जातात ॲनोडवरती अट्रॅक्ट होतात, कारण ॲनोडवरती निगेटिव्ह चार्ज आहे आणि सिल्वरवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी काय होत असतं की अशा पद्धतीने ही इलेक्ट्रोप्लेटिंग होत असते. जेव्हा इलेक्ट्रिक करंट पास करतो तेव्हा सिल्वरचे ॲटम्स हे कशावरती येऊन चिटकतात तर त्या स्पूनवरती, कारण स्पून हा काय म्हणून ॲज कोणतं वर्क करतो कॅथोडचं वर्क करत असतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट मेथड पाहिजे आपल्याला कोणती अलॉईंग. अलॉईंग इज द वन टाईप ऑफ मेथड बाय प्रिव्हेन्शन ऑफ व्हॉट प्रिव्हेन्शन द प्रिव्हेन्शन ऑफ करोजन ऑफ मेटल्स. पाहूया आपण अलॉईंगमध्ये काय सांगितलेलं आहे. द मेजॉरिटी ऑफ मेटॅलिक सबस्टन्सेस used presently are in the form of alloy. What is alloy? Alloy means what? Alloy means metals and non-metals, they are combined to each other. Metals and non-metals, they are combined to each other. For example, in fixed proportion. For example, a stainless steel is one type of alloy. स्टेनलेस स्टील कधीही करोजन होत नाही किंवा त्याचं ते गंजतही नाही, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे मेटल्स आहेत. आता स्टेनलेस स्टीलमध्ये कोणकोणते आहेत हे तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल, पाहता येईल आपल्याला. या ठिकाणी कोणकोणते आहेत तर आपण या ठिकाणी पाहूया. अलॉईंग म्हणजे काय, अलॉईंग कशासाठी असते तर एक प्रकारची ही काय आहे ही मेथड कशाची आहे ही एक मेथड आपल्याला करोजन प्रिव्हेंट करण्यासाठी अलॉईंग ही एक मेथड आहे. तर इथे पाहूया आपण ही अलॉईंगमध्ये पहा. मेजॉरिटी ऑफ द मेटॅलिक सबस्टन्सेस यूज्ड प्रेझेंटली आर इन द फॉर्म ऑफ अलॉईज. द मेन इंटेन्शन बिहाइंड दिस इज टू डिक्रीज द इंटेन्सिटी ऑफ करोजन ऑफ मेटल्स. म्हणजे या ठिकाणी अलॉईंग ही मेथड कशासाठी आहे तर करोजनची इंटेन्सिटी डिक्रीज करण्यासाठी अलॉईंग केलं जातं. देन नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे द होमोलॉगस मिक्सचर. काय सांगते होमोलॉगस मिक्सचर म्हणजे काय, होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय तर सारखंच प्रोपोर्शन. होमोजिनियस म्हणजे त्याच्या स्टेट सारख्याच. होमोजिनियस म्हणजे काय स्टेट. फॉर एक्झाम्पल मेटल सॉलिडमध्ये असतील तर सॉलिडचंच मिक्सचर, गॅसेस असेल तर गॅसेसचंच मिक्सचर किंवा लिक्विड असेल तर लिक्विडचंच मिक्सचर. दॅट इज द होमोजिनियस मिक्सचर म्हणतात त्याला. लक्षात. होमोजिनियस मिक्सचर फॉर्म बाय मिक्सिंग ऑफ मेटल्स विथ अदर मेटल्स ऑर नॉन मेटल्स. म्हणजे मेटल हा कशामध्ये मिक्स करायचा आहे, मेटलमध्ये मिक्स करायचा आहे किंवा नॉन मेटलमध्ये. इन अ सर्टन प्रोपोर्शन इज कॉल्ड अलॉय. अलॉय म्हणजे काय लक्षात आलं का तुम्हाला. अलॉय म्हणजे काय द होमोलॉगस मिक्सचर फॉर्म बाय मिक्सिंग ऑफ मेटल्स विथ अदर मेटल्स ऑर नॉन मेटल्स इन अ सर्टन प्रोपोर्शन इज कॉल्ड अलॉय. अलॉयची डेफिनेशन पहा या ठिकाणी सांगितलेली. देन म्हणजेच मेटल हा कशामध्ये कंबाईन केला जातो दुसऱ्या मेटलमध्ये किंवा नॉन मेटलमध्ये कंबाईन केला जातो. तो फिक्स प्रोपोर्शनमध्ये काही सर्टन प्रोपोर्शनमध्ये मिक्स केला जातो आणि मिक्स केल्याच्या नंतर काय तयार होतं त्याचं अलॉय तयार होतात. आणि याचे काही अलॉयचे एक्झाम्पल दिलेत तुम्हाला खाली पहा या ठिकाणी कोणकोणते दिलेत. ब्रॉन्झ इज अन अलॉय फॉर्म्ड फ्रॉम ब्रॉन्झ हा कशापासून बनतो तर 90% कॉपर असतो त्याच्यामध्ये, 10% टीन असतं. या दोन्हीचं मिक्सचर जेव्हा एकत्रित येतं 90% कॉपर अँड टीन आणि त्याच्यापासून काय तयार होत असतं ब्रॉन्झ तयार होतो. त्याच्यानंतर पहा ब्रॉन्झ स्टॅच्यू डू नॉट गेट अफेक्टेड बाय सन अँड रेन. म्हणजे ब्रॉन्झवरती पावसाचा आणि उन्हाचा कशाही प्रकारे काय होत नाही इफेक्ट होत नाही. लक्षात कसल्याही प्रकारे त्याचा इफेक्ट होत नाही.
स्टेनलेस स्टील, आता स्टेनलेस स्टील कशापासून बनतं? स्टेनलेस स्टील डज नॉट गेट अ स्टेन्स विथ द इयर, म्हणजे स्टेनलेस स्टील हा स्टीलसोबत कशाचा, म्हणजेच या ठिकाणी एअरचा आणि वॉटरची कुठलाही त्याच्यावरती इफेक्ट होत नाही स्टेनलेस स्टीलवरती. अँड ऑल्सो डू नॉट रस्ट, आणि ते काय होत नाही, रस्ट पण होत नाही. इट इज ॲन ॲलॉय फ्रॉम, आता हे कशापासून बनलेलं असतं, मग हे कोणत्या याच्यापासून ॲलॉय बनलेलं असतं, तर पहा 70% आयर्न असतं, 74% आयर्न, 18% क्रोमियम अँड 8% कार्बन, म्हणजे 74% iron, 18% chromium and 8% carbon. They are mixed to each other and to form a stainless steel. In recent time, various types of alloy are used for minting coins. म्हणजे आता जे कॉइन तयार केले जातात मार्केटमध्ये, जे कॉइन येतात 5चे कॉइन असतील किंवा 2चे कॉइन असतील, हे जे काही कॉइन येत असतात किंवा 10चा कॉइन असे आहे, तर हे कशापासून बनलेले असतात, तर हे एक प्रकारच्या ॲलॉयपासूनच बनलेले असतात. आता आपल्याला पाहायचं डू यू नोमध्ये काय सांगितलेले. डू यू नोमध्ये सर्वात महत्त्वाची माहिती सांगितलेली पहा, व्हेन वन ऑफ द मेटल इन ॲन ॲलॉय इज मर्क्युरी. समजा एखाद्या मेटलमध्ये, एखाद्या ॲलॉयमध्ये एक मेटल, समजा ॲलॉय मेटल आहे, कोणता, सॉरी मर्क्युरी मेटल आहे, एक ॲलॉय आहे, त्या ॲलॉयमध्ये मर्क्युरी मेटल आहे, आणि मर्क्युरीसोबत जे काही दुसरे मेटल्स असतात, मर्क्युरीसोबत जे काही दुसरे मेटल्स असतात त्याला आपण काय म्हणतो, ॲमॅल्गम म्हणतो. म्हणजे मर्क्युरीसोबत दुसरे जे मेटल्स असतात जेव्हा कंबाईन होत असतात, मर्क्युरीसोबत जेव्हा दुसरे मेटल्स कंबाईन होत असतात तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, ॲमॅल्गम म्हणतो. ॲमॅल्गम ॲलॉय आहे. फॉर एक्झाम्पल, आता याच्यामध्ये एक्झाम्पल पाहूया. सोडियम ॲमॅल्गम, म्हणजे सोडियम ॲमॅल्गम म्हणजे मर्क्युरी प्लस सोडियम, याच्यापासून सोडियम ॲमॅल्गम तयार होतो. मर्क्युरी प्लस झिंक म्हणजेच कोणता ॲमॅल्गम तयार होतो, झिंक ॲमॅल्गम. समजा सिल्वर प्लस मर्क्युरी जर आपण कंबाईन केला तर कोणता होतो, सिल्वर ॲमॅल्गम होतो. त्याच्यानंतर समजा गोल्ड जर मिक्स केला तर गोल्ड ॲमॅल्गम तयार होतो. दिस इज द ॲमॅल्गम, वन टाईप ऑफ ॲमॅल्गम. म्हणजेच मर्क्युरीसोबत कोणताही मेटल जर आपण कंबाईन केला तर त्याच्यापासून काय तयार होतो, इज अ वन टाईप ऑफ ॲमॅल्गम तयार होत असतो, म्हणजेच वन टाईप ऑफ ॲलॉय तयार होत असतो. लक्षात. वॉज अर्लियर यूज बाय डेंटिस्ट, म्हणजे सिल्वर ॲमॅल्गम आजकाल जवळपास डेंटिस्ट लोक हे जास्तीत जास्त हा ॲलॉय यूज करतात. गोल्ड ॲमॅल्गम यूज फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ गोल्ड, म्हणजे गोल्डचं एक्स्ट्रॅक्शन जर करायचं असेल तर या ठिकाणी कशाचा यूज केला जातो, गोल्ड ॲमॅल्गमचा यूज केला जातो. कलेक्ट इन्फॉर्मेशन, तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची, कशाची कलेक्ट इन्फॉर्मेशन करायची पहा. व्हॉट आर द व्हेरियस ॲलॉयज यूज्ड इन डेली लाईफ, वेअर आर दोज यूज्ड, म्हणजे आपल्याला ही माहिती काढायची की आपण डेली लाईफमध्ये कोणकोणते ॲलॉय यूज करतो आणि ते कुठून मिळतात. लक्षात, कुठे यूज केले जातात, कुठे यूज केले, डेली लाईफमध्ये वेगवेगळे कोणते ॲलॉय यूज करतो, कसल्या प्रकारचे ॲलॉय यूज करतो आणि कुठे यूज करतो. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ ॲलॉय यूज्ड फॉर मेंटिंग द कॉइन्स शुड हॅव, म्हणजे ॲलॉयच्या जवळ कोणत्या अशा प्रॉपर्टी असतात की त्याच्यापासून आपल्याला कॉईन बनवले जातात, म्हणजे आपण त्याच्यापासून कॉईन बनवले पाहिजे. तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रॉपर्टीज असतात, दे आर नॉट करोड, दे आर नॉट रस्टिंग, दे आर प्रिव्हेंट लॉंग टाईम फॉर फ्रॉम करोजनपासून ते लॉंग टाईम काय केले जातात, प्रिव्हेंट होत असतात. या ठिकाणी हा तुमचा मेटलर्जी हा चॅप्टर पूर्ण कंप्लीट होतो, थेरॉटिकल चॅप्टर. याच्यामध्ये काही जर तुम्हाला शंका असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला यूट्यूबवरती कमेंट करून विचारू शकता. जर काही प्रॉब्लेम असतील तर कुठल्याही प्रकारच्या कन्सेप्ट समजल्या नसतील, कोणतेही तुमचे प्रॉब्लेम असतील तर ते मला तुम्ही यूट्यूबच्याद्वारे कमेंट्स करून तुम्ही विचारू शकता. या ठिकाणी हा चॅप्टर, त्याच्यानंतर आपली जी काही एक्सरसाइज असेल ती एक्सरसाइज तुम्ही व्यवस्थित घरी पहा. जर जमत नसेल तर काही त्याच्यावरचे क्वेश्चन तुम्ही मला विचारू शकता. नाऊ आय विल स्टॉप हिअर.